2 धावेच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती धाबा असतील 3. आतापर्यंत आपण पाहतो की 4 चेंडूंचा खेळ इथे संपला जातोय. एक चांगली सुरुवात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तो गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो अभय सिंग. अभय सिंग सुद्धा अत्यंत एक लाजवाब गोलंदाजचा नजराणा त्यांच्या गोलंदाजच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत असतो. परंतु अखूट टप्प्याचा चेंडू होता, परफेक्ट मिडल केलाय, डीप कव्हर फोडला तिथे, चेंडूची पाठमोरी करतो खेळाडू आणि तोपर्यंत चेंडू अगदी सीमारेषा पार अरफार फरार. वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा देखणा चौकार, 4 धावा. हो इथे फावियात बुक्तेश्वरच्या बॅट मधून आलेला एक दर्जेदार तडाखा होता. बॅक टू बॅक एका वळीनं लागोपाठचा येतोय दुसरा चौकार, 4 धावा. एका षटकानंतर धावपलकावरती बनवण्यात इथे पुरंदर पेशवाज या सगळं 11 धावा. 11 धावा धपलकावरती असताना आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ संपला जातो आणि दुसऱ्या षटकाला होते सुरुवात. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत अमित कळमकर. अकरा धावा धपलकावरती असताना पबियात पुढील चेंडू गोलंदाज तयार. स्ट्राईक वरती डाकून त्याचा फलंदाज असेल कुडाल गोलफ. हो इथे पाहतो चांगल्या चेंडूला सरमाड दिला तिथे. चांगला चेंडू होता, चांगली पाडी केली तिथे, परफेक्ट पाडी करत चांगल्या चेंडूला सरमाड दिला. एक धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने होईल वाढ आणि धपलकावरती 12 धावा आहेत. बुक्तेश्वर आपण पाहतो की स्ट्राईक वरती असेल. एक चांगले फटके त्यानं मैदानाच्या आतमध्ये त्याच्या बॅटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालेत. आतापर्यंत इथे आपण बनवल्या 12 धावा. पुरंदर पेशवाज या सगळं अमित कळमकरचा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहोत. अमित कळमकर एक सातत्यपूर्ण अशी गोलंदाजीचा नजराणा त्याचा सुद्धा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत असतो. एक मोठी ताकद. हो इथे पाहतो उसळी घेणारा चेंडू होता, परंतु पावियात डायरेक्ट हिट. आणि त्याचबरोबर आपण पाहतोय ते अतिगाई संकटात देही आणि क्रिकेट मधल्या आत्महत्या मैदानाच्या आतमध्ये घडतीये. फलंदाज धावबाद. बॅक टू द डगआउट.
12 धाबा धोपलका भरती असताना आपण पाहतो की तिथे मुक्तेश्वर धाबाच्या सध्या मध्ये बाद झाला आणि त्यानंतर रोशन धोंगाडेला आपण पाहणार आहोत. रोशन ढोंगडे स्ट्राईक वरती असताना आपण पाहतो की पुढील चेंडू मैदानी मध्ये आपण पाहत आहोत. वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. पुन्हा एकदा सुरेख फटका मैदानी मध्ये खेळ होता. त्यानंतर आपण पाहतो की डीप लॉंग मध्ये खेळाडू तयार होता. चांगला चेंडू तिथे कव्हर करत फेकी स्वतः ताबडतोब केली आहे. एक धाव जरूर मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होते बाद. धोपलकावरती 14 धावा. हो ते पाहतो आपण पुन्हा एकदा जोरदार धडका मैदानी मध्ये खेळायचा प्रयत्न होता, परंतु हलकीशी कडा लागली तिथे बॅटवरती. एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु आपण पाहतो की कोणतीही धावड असेल. 14 धावा. कुणाल घोलप शांत सोयबी खेळ मैदानी मध्ये साकारताना आपल्याला पाहायला मिळतोय. हो पुन्हा एकदा चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा प्रयत्न जरूर करतो तिथे पहा. आणि खराब चेंडू आल्यानंतर आपण पाहतो की समाचार घेतल्याशिवाय तिथे शांत बसत नाहीये. ही क्रिकेट आहे. आपण पाहतो की ज्यानं क्रिकेट ओळखलं तो मैदानाच्या आतमध्ये घडलेला आहे. परंतु आपण पाहतो की एक सिंगल घेतल्यानंतर धोपलकावरती 15 धाबा. एक गडी बाद असताना पुन्हा चांगल्या चेंडूला समोर देण्याचा प्रयत्न रोशन करत होते. एक धाव मिळेल. एक धाव गोळ करण्याचा प्रयत्न सातत्यपूर्ण आपल्याला इथे पुरंदर पेशवाज या संघाच्या पाहायला मिळतं, कारण की महत्वपूर्ण सामना आहेत आजच्या साखळीतील. आपण पाहतो की इथून पुढचे सर्व महत्वपूर्ण सामना राहणार आहेत. त्यासाठी प्रयत्न जरूर करायचे आहेत. चिकाटी संघर्ष सातत्यपूर्ण मैदानाच्या आतमध्ये ठेवावं लागणार आहे. 2 षटकानंतर धोपलकावरती बनवल्या 16 धाबा. एक गडी बाद असताना संगममध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. 2 षटकानंतर धोपलकावरती 16 धावा असताना आपण पाहतो की एक फलंदाज इथे बाद आहे. तिसऱ्या षटकाला होते सुरुवात आणि तिसऱ्या षटक टाकण्यासाठी बळीराम ढोलेच्या हातामध्ये तिसऱ्या षटकाची एक मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. हो आपण पाहतो की एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळतो. तिथे चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचा जरूर इथे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रयत्न करत आहेत. एका धावीच्या मदतीने होईल वाढ आणि धोपलकावरती आपण पाहतो धावा असतील 17. लवकर आताचा फलंदाज आपण पाहतो की कुणाल फुलटा स्वस्ताचे डोथा पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायला सुंदर तडका. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न होणार की काय, परंतु प्रयत्न तिथे करायचा होता. तिथे कुणाल घोलपला, परंतु नकाळ कळवला तिथे रोहननं.
18 धावा धोपलकावरती आहेत. दोन पॉईंट 2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना आपण पाहतो इथे 18 धावा बनवल्या पुरंदर पेशवाच्या सगळं सिंगल डबल धावा गोळा करण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. कारण की आजच्या दिवसातील साखळी सामन्यातील सर्व सामने मला वाटतं या ठिकाणी सामने महत्त्वाचे आहेत. महत्त्वपूर्ण सामने मैदानाच्या आतमध्ये ठरणार आहेत. कारण की आपण पाहतो जो जिंकन त्याला मला वाटतं की थोडासा पुढे जाण्याचा मार्ग त्याचा निश्चित मोकळा होणार आहे. म्हणजे कुठेतरी मोठा पॉईंटनं ते पुढे जाणार आहेत. त्यासाठी संपूर्ण सगळ्यांना इथे आजच्या दिवसामध्ये जरूर प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये करावं लागणार आहेत. चांगल्या चेंडूला सन्मान दिला होता तिथे, परंतु थोडासा फंबल होतो खेळाडू. कोणतीही धाव नसेल, निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना 2.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतो आणि धोपलकावरती 18 धावा इथे पुरंदर पेशवा संघाच्या बनवलेल्या आहेत. हो, इथे पाहतो पुन्हा चांगल्या चेंडूला सन्मान. काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इथे पाहायला मिळते. बळीराम ढोले अत्यंत एक चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मांडावं लागेल. अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत लाजवाब गोलंदाजीचा नजराणा इथे कमबॅक करण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये इथे करतोय. आपण पाहतो की हो इथे फावियात आणि त्याबरोबर मोठी अपील आहे. पंचांचं बोट आकाशाकडे आणि त्याचबरोबर आपण पाहतो इथे मुख्य पंच कळवत आहेत तिसऱ्या पंचाकडे निर्णय. लेग बिफोर विकेट आहे का ही पाणी करण्यासाठी तिसऱ्या पंचाकडे निर्णय येतोय. आणि तिसरे पंच कळवत आहेत फलंदाज OUT आउट बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. 18 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतोय ते लेग बी 4 विकेट. रोशन तिथे बाद होतो आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. दिनेश
18 धावा धोपलकावरती असताना 2 फलंदाज बाद आणि त्यानंतर आपण पाहतोय ते पुढील छोटं मैदानी शॉटमध्ये बळीराम ढोलेचा आपण पाहणार आहोत. दिनेश काही कशा प्रकारे मैदानी शॉटमध्ये पहिला चेंडूची खेळी करणार आहे पवियात. सुरेख सुरेख फटका मैदानी शॉटमध्ये खेळला होता. ताबडतोब फटका होता तिथे डीप पॉइंट मध्ये प्रदीप आडसरे तिथे उभा होते. फेकी जरूर येते आणि त्यानंतर पाहतोय ते एक धाव निश्चित मिळेल आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. पुरंदर पेशवाज या सगळ्याला 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धोपलकावरती इथे बनवलेले आहेत. 19 धावा 2 घडी बाद असताना शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्वात धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकियास यांकडून ही पहा ओव्हर संपली. चौथ्या षटकाला सुरुवात होते आणि 4थं षटक रंगण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो तिथे भाडू शर्माच्या हातामध्ये आता 4थ्या षटकाची एक मोठी जबाबदारी असेल. भाडू शर्मा कशा प्रकारची गोलंदाजी मैदानी शॉटमध्ये असणार आहे. समोर आपण पाहतो की दिनेश उभा असेल, परंतु पहिला चेंडू होता परफेक्ट मिडल करत डीप स्क्वेअर लेग मध्ये एक सुंदर तडाखा होता. दिनेशच्या बॅट मधून येतोय सनसनाटी झलवा. 4 धावा. चौकाराच्या सय्यड होते वाढ धोपलकावरती आपण पाहतो 23 धावा. पुन्हा एकदा आपण पहा इथे सुरेख फटका पुन्हा एकदा दर्जाचा तडका होता. हो फेकी चांगली होती तिथे. 2 धावा मिळतील, 1 धाव मिळेल आणि एका धावीच्या मदतीने होईल वाढ. धोपलकावरती 24 धावा आहेत. सिंगल घेतल्यानंतर डावखुऱ्याचा फलंदाज आपण पाहतो की स्ट्राईक वरती असणार आहे. कुणाल घोलप. कुणाल मैदानी शॉटमध्ये पाहूयात कशा प्रकारची फलंदाजी. शांत सहेबी आतापर्यंत मैदानी शॉटमध्ये खेळतो, परंतु आपण पहा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पंचांचं बोट आकाशाकडे. बडी बसली जालवे. मोठा मासा गळाला लागला जातोय आणि सोसतात परत तो इथे कुणाल घोलप. बॅक टू द डगआउट. बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. 24 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतो 3.3 षटकांचा खेळ मैदानी शॉटमध्ये संपला. 3 फलंदाज इथे बाद आहेत. आतापर्यंत आपण पाहतोय ते रायगड रॉयल्स अत्यंत जबरदस्त अशी गोलंदाजी मैदानी शॉटमध्ये आपल्याला पाहायला मिळते.
लाजवाब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये बढावा लागेल. हो इथे पाहतो आपण मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता परंतु एक धाव प्रॉपर मिळेल तिथे. एक धाव मिळाल्यानंतर आपण पाहतो की बॅटची एज असताना आपण पाहतो एक धाव घेतली एका धावीच्या मदतीने होते वाढ 25 धावा 3 गडी बाद असताना स्ट्राईक वरती दिनेश नॉन स्ट्राईकला प्रतीक साळुंकेला आपण पाहत आहोत. भाडू शर्मा काही गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पुढे सरसावते मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता त्यानंतर आपण पाहतो डीप पॉइंट मध्ये खेळाडू तैनात असेल. एक चांगला चेंडू कव्हर करत एक धाव तिथे निश्चित मिळेल आणि 4 षटकांचा खेळ संपत असताना 26 धाबा 3 गडी ते बाद आहेत. पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत. आपण आज पाहतो तिथे अभय सिंग पाचवं षटक टाकण्याची एक मोठी जबाबदारी मैदानाच्या आतमध्ये हाताळत आहेत. ज्यावेळेस पहिलंही षटक त्यांनी मैदानाच्या आतमध्ये हाताळलं होतं त्यावेळेस अप्रतिम षटक पाहायला मिळालं परंतु आपण पाहतो इथे पाचवं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत अभय सिंग. हो इथे पाहतो आपण पुन्हा एकदा निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एक चांगली प्रकारची गोलंदाजी रायगड रॉयल्स लाजवाब गोलंदाजी. कुठेतरी आपण पाहतो की फलंदाजाला धावांपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न इथे जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. इथून पुढे मैदानाच्या आतमध्ये धावांची प्रगती तुम्हाला करायची असेल ना तर तुमच्यावरती मोठा विश्वास ठेवत इथे तुम्हाला मोठी फलंदाजी करावी लागणार आहे. हो इथे फावियाज आखूड टप्प्याचा खरपूस समाचार होता आणि त्याचबरोबर दिनेशच्या बॅट मधून येतोय एक मोठा शानदार षटकार 6 धावा. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं. बत्तीस धाबा धोपलकावरती असताना षटकाराच्या सह्याने मोठी वाढ होते धोपलकावरती आणि त्यानंतर पाहूयात पुन्हा एकदा रोशनच्या बॅट मधून इथे पहा टिपला असेल अमित कळमकर होता तिथे होबा आणि आपण पाहतो बडी बसली झालबे. धक्का क्रमांक असेल इथे 4था फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. चार फलंदाज इथे बाद होत आहेत. एका पाठोपाठ आपण पाहतो की सोस्तात काही फलंदाज तंबूच्या आश्रयाला परत आहेत. परतीचा प्रवास तिथे घेत आहेत परंतु आपण पाहतो की 32 धावा धोपलकावरती असताना 4.3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे.
आपण पाहतो की वाईट चेंडू मुख्य पंच कळवत आहेत. अवंतर धाबेच्या मदतीनं वाढ होते. धोपलकावरती आपण पाहतो 23 धाबा 4.30 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना धोपलकावरती धाबा 33 आहेत. परंतु आपण पाहतो की पुन्हा चांगल्या चेंडूंना सन्मान दिला तिथे. एक धाव घेतली एका धाबीच्या मदतीनं होते वाढ. 2 धाबीचा प्रयत्न जरूर होतो तिथे आणि तोपर्यंत चित्राची सपळे मैदानाच्या आतमध्ये दोनही फलंदाजी पाहायला मिळते. पाहता 2 धाबा. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि धोपलकावरती धाबा 35 लॉस ऑफ द 4 विकेट अर्थात 35 धाबा इथे पूर्ण होत आहेत. ओहो क्लीन बोर्ड. फलंदाज बाद मनदीप कुमार. बॅक टू द पॅव्हिलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. गिरीश श्रीवास्तवाला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आणि त्यानंतर 5 षटकांचा खेळ संपला जातो. 35 धाबा इथे बनवलेले आहेत 5 फलंदाज बाद असताना. सहाव्या षटकाला सुरुवात होते आणि 6वं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती आपण पाहतो प्रदीप अडसरे असेल. एक सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळल्यानंतर आपण पाहतो की एक धाव तिथे निश्चित मिळेल. दुसरीचा प्रयत्न नसणार आहे आणि परंतु एका धावेच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती 36 धाबा 5 गडी बाद असताना सिंगल डबल धावा गोळा करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये सातत्यपूर्ण पाहायला मिळतो. इथे पुरंदर पेशवाज कुठेतरी आपण पाहतो की आतापर्यंत धावांपासून दूर ठेवत असताना एक लाजवाब गोलंदाजीचा नजराणा इथे सातत्यपूर्ण आपल्याला इथे रायगड रॉयल्स या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळते. आपण पाहतो पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायला सुंदर प्रयत्न होता तिथे, परंतु एक धाव घेण्याचा जरूर प्रयत्न होता. फेकी थोडीशी अस्तव्यस्त येईल
आणि त्यानंतर नकार कळवलाय. एकच धाव आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागणार आहे. डीप मेडिकेट मध्ये खेळलेला सुंदर तडक होता. 2 धावा तिथे जरूर मिळाल्यात. 2 धावीच्या मदतीने होते बाद धोपलकावरती 39 लॉस ऑफ द 5 विकेट्स. 5 मला वाटतं 5 षटकानंतर 6वं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 39 धावा इथे जरूर बनवलेत. आणि त्यानंतर आपण पाहतो की पुढील षटक मैदानाच्या आतमध्ये आपण सातत्यपूर्ण पाहणार होतो. आणि त्यानंतर आपण पाहतो की स्ट्राईक वरती आपण तिथे असेल प्रतीक साळुके. हो इथे पाहूयात प्रतीक एक हलक्या हाताने खेळायला सुंदर तडक होतं. परंतु आपण पाहतो की जरूर तिथे मला वाटतं खेळाडू तैनात असताना एक चांगलं फेड होताना पाहायला मिळेल. कोणतीही धावण असणार आहे. एक धाव घेते. एका धावीच्या मदतीनं पुन्हा बाद. 40 धाबा. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. मोठे संघ आहेत. आपण पाहतो की समान ताकदीचे दोन्ही संघ असताना आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघ फलंदाजी करणारा. संघाला मोठी झुंज लढत द्यायची असेल ना तर इथे तुम्हाला सातत्यपूर्ण मोठा एक फायटिंग स्कोर उभा करावा लागणार आहे. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये लढावं लागणार आहे. जिंकायचं असेल तर तुम्हाला उठून पेटावा लागणार आहे. 6 षटकानंतर धावपलकावरती बनवल्यात पुरंदर पेशवा ज्या संघानं 40 धावा. सातव्या षटकाला सुरुवात होते आणि 7वं षटक टाकण्यासाठी गोलदार ट्रॅकवरती जय पटेलला आपण आता इथून पुढे पाहणार आहोत. होय ते फम्यात एक सुंदर तडका होता. ते मोठी दाढ. षटकार 6 धाब्यांसाठी. आपण पाहतो की एक चांगला छोटू मैदानाच्या आतमध्ये कव्हर केला आणि त्यानंतर 47 धावा धोपलका भरती आहे. 6.30 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला आणि त्यानंतर स्ट्राईक वरती गिरीश श्रीवास्तवा गोलंदाज तयार. सुरेख हलक्या हाताने खेळलेला एक सुंदर तडका. अप्रतिम फटका होता तिथे. परंतु आपण एक कमालीची फेकी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. डीप पॉइंट मध्ये खेळत होता. एक धाव मिळाल्यानंतर धोपलकावरती 48 धावा इथे पूर्ण होत आहेत.
हो इथे पहा पुन्हा एकदा एक चांगलं फेड होताना पाहायला मिळेल. स्वतःच्या फॉलो मध्ये पिकअप करण्याचा प्रयत्न होता, परंतु आपण पाहतो की कोणतीही धावड असेल 48 धाबा 6.5 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चोरू संपत असताना कुठेतरी आपण पाहतो की आता पुरंदर पेशवाचा संघ बॅट फूटवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कुठेतरी सिंगल डबल धाबा गोळा करण्याचा प्रयत्न जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. नहीं चलेगा इक्का दुक्का, लगाना पडेगा छक्का और चौका. इथे मोठा स्पाइटिंग स्कोर तुम्हाला प्रतिस्पर्धी या संघाला द्यायचा असेल ना, तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उठून फेटावं लागणार आहे. 7 षटकानंतर 49 धाबा 5 गडी बाद असताना शेवटच्या 18 चेंडू या सामन्यातील शिल्लक आहेत आणि 18 चेंडूमध्ये कशा प्रकारची फलंदाजी पुरंदर पेशवाज हा संघ इथे धाबा गोळा करणार आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की रायगड रॉयल्स हा संघ 18 चेंडूमध्ये किती धाबा करणार आहेत. बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा मुख्य पंच मैदानाच्या आतमध्ये घोषित करत आहेत. बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारे कोण हाताळणार आहे, माझ्या मते मला वाटतं अमित कळमकर. एकोणीस 49 धावा धोपलकावरती असताना 7 षटकानंतर आपण पाहतो की मला वाटतं 8वं षटक इथे बॅटिंग पॉवर प्लेचा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. अमित कळमकर बॅटिंग पॉवर प्लेची घोषणा ज्यावेळेस मुख्य पंचांनी केली, परंतु आपण पाहतो स्ट्राईकमध्ये असणारा फलंदाज प्रतीक साळुंके बॅटिंग पॉवर प्लेचे षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळत असताना या षटकाचा किती पुरेपूर फायदा मैदानाच्या आतमध्ये उठवणार आहेत. दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तितकंच पाहण्याचं महत्त्वाचं राहणार आहे. परंतु आपण पाहतो की एक सुरेख फटका, ताबडतोब फटका होता. उत्तुंग हवेमध्ये चेंडू आहे, नो मॅच लँड मध्ये जाऊन चेंडू पडतोय आणि 2 धावा तिथे जरूर मिळतील. ताबडतोब मला वाटतं तिथे चेंडूवरती आलाय प्रदीप आडसरे, एक चांगला चेंडू कव्हर करत 2 धावेच्या मदतीने होते वाढ. धपलकावरती धावा 51, लॉस ऑफ द 5 विकेट. 7.1 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना हो इथे पाहतो पुन्हा एकदा एक सुरेख तडका मैदानाच्या आतमध्ये डीप थर्डमॅनमध्येच चांगला चेंडू कव्हर करत चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये अडवलाय. 2 धावा तिथे निश्चित वाचवतायत खेळाडू आणि 2 धावीच्या मदतीनं पुन्हा बाद. धोपलकावरती 53, लॉस ऑफ द 5 विकेट. 7.2 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. रोहन वो मैट पे हाँ कहीं नीचे वाला भी थोड़ा सा होगा ना तो मैट ओके हो. हो इथे पाहतो डीप मध्ये एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये प्रदीप सरांना अडवला. एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि त्यानंतर एक धाव जरूर मिळेल. एका धावीच्या मदतीने होते वाढ. धोपलकावरती आपण पाहतो 54 धावा आहेत. 5 गडी बाद असताना आपण पाहतो की एक धाव गोळा करण्याचा प्रयत्न जरूर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. एक सातत्यपूर्ण कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीचा नजराणा आपल्याला चांगल्या प्रकारे पाहायला मिळतो आणि त्यानंतर धावांपासून इथे फलंदाजाला दूर ठेवण्याचा प्रयत्न जरूर आहे. हो अंगभेदक 12 चेंडू आणि त्याच बरोबरीत मुख्य पंचांचं बोट आकाशाकडे आणि इथे पाहतो आपण लेग बिफोर विकेट. फलंदाज बॅक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला
54 धावा धोपलकावरती असताना आपण पाहतोय ते नवीन फलंदाज उर्वेश राजपूतला आपण पाहतोय गोलंदाज ट्रॅक वरती आपण पाहतो की बॅटिंग पॉवर प्लेचं षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळतो तिथे अमित कळमकर. चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये तिथे प्लेस केले तिथे चांगल्या चेंडूला सरबड दिला. कोणतीही धावड असेल माझ्या मते तिथे उर्वेश राजपूतनं चेंडूची पाहणी केली आहे. चेंडूला पाहून घेतला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती कशा प्रकारचा समाचार मैदानाच्या आतमध्ये घेतोय कशा प्रकारे खेळून काढणार आहे पवियान. पुन्हा एकदा हलक्या तरी खेळायला सुंदर सुंदर तडका होता. पुन्हा आपण पाहतो तिथे चांगलं फीड होताना पाहायला मिळेल. कोणतीही धावड असणार आहे. लगातार 2 चेंडू मैदानाच्या आतमध्ये देऊन टाकत असताना 8 षटकांचा संपला खेळ आणि धोपलकावरती बनवल्या 54 धाबा 6 गडी बाद असताना शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्वात धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. चोपन्न धावा धोपलकावरती असताना आपण पाहतोय ते 8 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलेला आहे. 90 षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅकवरती मार्गस्थ होत आहेत बळीराम ढोले. बळीराम ढोले सुद्धा अत्यंत एक अचूक टप्प्यावरती नियंत्रण ठेवत लाजवाब गोलंदाजी तिथे साकारत असतो. कुठेतरी धावांपासून फलंदाजाला दूरवरती ठेवत असतो कारण की त्याच्याकडे अचूक टप्पा आहे अचूक लेंथ आहे आणि त्या लेनच्या माध्यमातूनच अत्यंत एक चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करत असतो. उत्तुंग आहे मध्ये चेंडू आहे. चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज तिथे बळीराम ढोले. इथे पहा प्रयत्न जरूर होता. तुम्ही जेवढा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये करणार आहे ना तो एक ना एक दिवस तुम्हाला त्या प्रयत्नाचं यश मिळत जाईल. परंतु इथे पहा किती मोठं मैदानाच्या आतमध्ये संकट असेल त्याचबरोबर किती मोठं मैदानाच्या आतमध्ये अवघड परिस्थिती असेल तिथे मला वाटतं की सामोरं जाण्याची तयारी मैदानाच्या आतमध्ये सातत्यानं ठेवा. त्याचं यश आपोआप तिथे प्राप्त होईल. सुरेख फटका होता. बंदुकीतून सुटलेली सुसाट गोळी डीप लॉंग ऑफ फोडतो इथे उर्वेश राजपूत. एक सनसनाटी झलवा 4 धावांसाठी 4 धावा. हलक्या तर खेळायला फटका होता. एक धाव घेतली जरूर. एका धाबीच्या मदतीनं पुन्हा वाढ होते धोपलकावरती आपण पाहतोय ते 60 धावा आहेत 6 गडी बाद असताना. आठ 8.3 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपत असताना आपण पाहतो की 60 धावा इथे बनवल्यात. पुरंदर पेशवा ज्या संघानं स्ट्राईकवरती असेल तिथे प्रतीक साळुंकेला आपण पाहणार आहोत. बळीराम ढोलेचा पुढील चेंडू मैदानाच्या आतमध्ये परफेक्ट मिडल केला होता. गॅप शोधला होता. रूम बनवलाय. डीप एक्स्ट्रा कव्हर फोडतोय आणि त्याच बरोबर तिथे सनसनी देतोय 4 धावा 4 रन. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकीआस यांचा सनसनीत चौका. चौसष्ट धावा धोपलकावरती. मोठी वाढ होते धोपलकावरती. मोठमोठे फटके आपल्याला उर्वेशच्या बॅट मधून पाहायला मिळत आहेत. परंतु आपण पुन्हा एकदा प्रतीक होता तिथे. हो इथे फावियात काय फटका मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा तडका होता. प्रतीक साळुंकेच्या बॅट मधून येतोय भला मोठा एक मोठा जोरदार येतोय षटकार 6 धावांसाठी. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व दमदार कर्तृत्व वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वे सर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार.
षटकाराच्या सय्यड मोठी वाढ होते आणि धावपलकावरती 70 धावा आहेत. बळीराम ढोले आता इथे आसमान दाखवते प्रतीक साळुंके. मोठमोठे फटके मैदानाच्या आतमध्ये असताना पुन्हा एकदा पाहूया ताबडतोब फटका खेळत एका वळीला लागूपाठ येतो इथे शिवछत्रपतींचा छावा. मिळतील 6 धावा. बिग ब्लाट षटकार. फटका सौद्वादार हा गेला षट षटकाराच्या सय्यानं मोठी वाढ होते आणि धावपलकावरती 83 धावा इथे बनवलेल्या आहेत. आपण पाहतो की 10वं षटक मैदानाच्या आतमध्ये अंतिम षटक. या षटकामध्ये अत्यंत तुटून पडण्याचा प्रयत्न जरूर इथे प्रतीक साळुंके आपल्या बॅटच्या माध्यमातून इथे साकारतोय. काय फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ताबडतोब फटके मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. लाजवाब फलंदाजी पाडावा लागेल. कुठेतरी धावांना पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न अत्यंत चांगला आहे. गॅप शोधला होता, रूम बनवलाय आणि डीप लॉंग लेगला एक मोठा प्रहार षटकारा पाठोपाठ येतोय. सनसनाटी झलवा 4 धावा. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. सत्याऐंशी धावा धपलकावरती असताना पाहूयात. अंतिम षटक म्हणलं तर हाणामारीचं षटक असतं आणि या षटकामध्ये अत्यंत मोठा धावा गोळा करण्याचा प्रयत्न जरूर इथे अत्यंत एक लाजवाब फलंदाजी प्रतीक साळुंकेच आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. प्रतीक साळुंके स्वतःला इथे सावरलेला आहे. स्वतःला आपण पाहतो की कुठेतरी सावरल्यानंतर तिथे मैदानाच्या आतमध्ये आता तो सेट होतोय आणि सेट झाल्यानंतर धावांचा धावित त्याच्या बॅटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. म्हणजे कुठेतरी त्याने स्वतःला सावरत डावाला पुढे घेऊन जाण्याचा अत्यंत एक चांगला प्रयत्न बॅटच्या माध्यमातून आपल्याला दिसून येतोय. 87 धावा 6 गडी बाद असताना 9.4 षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. हो, तो उंच हवेमध्ये चेंडू असेल, नो मॅच, परंतु खेळाडू असेल तिथे सुटतो झेल, ड्रॉप होतो झेल. 2 धावा मिळतील. एकोणनव्वद धावा धोपलकावरती असताना पुन्हा एकदा पाहतोय. पुन्हा शेवटच्या चेंडूवरती मोठा आसमान दाखवलं इथे आणि ताबडतोब फटका खेळत बंगाली रसगुल्ला कोल्हापुरी तडका. बिग 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 प्लॉट, बिग सिक्सर षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं
या संघामध्ये पुढील सामन्याचा नाणेफेक आपण संपन्न करणार आहोत. दरम्यानच्या काळामध्ये या ठिकाणी उपस्थित होत आहेत डोंगरे अमृतलेचे सर्व सन्माननीय पंडित नाना डोंगरे. नानांचं मी सकाळच्या क्षेत्रामध्ये वाघोली कौन्सिल सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडपूर्वक हार्दिक स्वागत करतो. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत रायगड रॉयल्सच्या संघाकडून. ऐकण्यासाठी आपण आता थोडासा मायक्रोफोनवरती बदल करणार आहोत. माझे सहयोगी समालोचक आहेत राहुल पवार सर. सर या आपलं देखील मी प्रथमतः पुन्हा एकदा वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये बडस्वी करतो बडपूर्वक हार्दिक स्वागत. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज ट्रॅक वरती मार्गस होत आहेत. गिरीश श्रीवास्तवला पडत पाहत आहोत. हो इथे पाहूयात पहिल्या चेंडूचा सन्मान मैदानाच्या आतमध्ये केला. चेंडूची पाहणी करत आपण पाहतो की पुरंदर पेशवा संघाचा 12th मॅन त्या ठिकाणी आलेला नाहीये. विनंती करतो आपण या ठिकाणी यायचे. फुलटॉसवरचा चेंडूचा सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना डीप मिड विकेट मध्ये एक धाव मिळेल. एका धावीच्या मदतीनं रायगड रॉयल्सच्या संघाचा अकाउंट ओपन होत आहे आणि धावांचा श्रीगणेशच्या मैदानाच्या आतमध्ये झालेला आहे. पुरंदर पेशवा संघ आपला या ठिकाणी ओके आपल्याला 2 रनांच्या पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कोर कमिटीची सूचना येते आणि त्यानंतर एक मोठी अपील मैदानाच्या आतमध्ये. पुढील सामन्याचा आपण या ठिकाणी नाणेफेकचा गोल करत आहोत. सिंहगड स्पार्टन विरुद्धमध्ये तोंडा टायटन्स. पंडित नाना डोंगरे नानांच्या हस्ते आपण या ठिकाणी नाणेफेकचा गोल करणार आहोत. काल कुठे मारला तुमच्या आपला राहुल मारला मारलं तुम्ही हाफ इकोग्रामला इकोग्रामला कधी तुम्ही ते खेळलं तुम्ही हाफ मारला म्हणून तेच विचारतो हाफ मारला होता का कसला विकेट झाला सांगा ना काय नको नको घसा दुखतोय यावर एक धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला आणि एका धावीच्या पद्धतीने रोतेबाड धोपलकावरती आपण पाहतो 5 धावा आहेत. एक गडी बाद असताना ऐकण्यासाठी आपण आता मायक्रोफोनवरती जसा बदल करत आहोत जसा सामन्यामध्ये बदल होतोय तसा आता मायक्रोफोनवरती बदल करत असताना आमचे सहयोगी समालोचक राहुल पवार सर या आपलं देखील सकाळच्या क्षेत्रामध्ये वाघोली सोसायटी प्रीमियर लीग 2025 मध्ये स्वागत करतो. बी थांबतोय अनुभवत राहा ऐकत राहा वाघोली सोसायटी प्रीमियर लीगचा देखणा थरार. हॅलो
धन्यवाद समाधान सर. ओम नमो जय वेद प्रतिपाध्याय. जय जय सो वेद्य आत्मरूपा. देवा तुझ गणेशू सकलमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू अवधारी झोजे. नमस्कार मंडळी, तुम्ही पाहता युवराज भैया कटके यांच्या वाढदिवसानिमित्त युवराज कटके सोशल फाउंडेशन आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा अर्थात वाघोली सोसायटी प्रीमियर लीग तिसरे पर्व आणि त्याचा सगळ्यांना वाटेल गर्व असे देखणं आयोजन नेटकं नियोजन आपण पाहतोय. आणि सकाळच्या सत्रामध्ये चालू असलेला पहिला सामना पुरंदर पेशवाज आणि त्यांच्या विरोधामध्ये रायगड रॉयल्स. पहिला डाव इथे पूर्ण झाला आणि पहिल्या डावामध्ये बनवल्या गेल्या त्या 95 धावा. 96 धावांचं लक्ष आहे. पहिलं षटक पूर्ण झालंय. 6 धावा आपण पाहतोय धाव फुलकावरती. एक गडी 5-6 अशी परिस्थिती संघाची असणार आहे. ओव्हर क्रमांक 2 ला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल आणि बॉलिंग ट्रॅक वरती राजेश शर्मा. या दरम्यान आपण पाहतो हा चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाईल. निर्धाव चेंडूने आपण पाहतो षटक क्रमांक 2 ची सुरुवात. एक फायटिंग स्कोर आपण पाहतो या ठिकाणी आणि त्याचा पाठला करीत असताना फलंदाजांचा कस लागणार यात शंका नाहीये. पाहणार आहोत इथून पुढे फलंदाज या धावसंख्येकडे कुठल्या नजरेने पाहतायत. इथे मात्र कॉट बिहाइंड आणि दुसरी विकेट फलंदाज होईल बाद. दुसरा धक्का या ठिकाणी बसेल राजगड रॉयल संघाला. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. खरं तर सकाळचं सत्र क्रिकेटला पोषक आणि साजस वातावरण आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो क्रिकेटचा हा रणसंग्राम सुरू असताना बळीरामजी ढोले आपण पाहतो नवीन बॅटर आहे. शांत वातावरण आपण पाहतो या सकाळच्या सत्रामध्ये. कट केलेला बॉल पॉइंटच्या झोन मध्ये शॉर्ट पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. बॉल वरती चेंडूला गॅदर करेल, फेकी करेल. या दरम्यान धाव मात्र कुठली घेतली नाहीये. आतापर्यंत 3 चेंडू आपण पाहतो राजेशजी शर्मा यांच्या या षटकातील. अजून एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. भक्की चूस गोलंदाजी, अगदी कंजूस गोलंदाजी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. स्विच हिटचा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिला स्लीप जो थोडासा आतमध्ये घेतला होता तर त्याची जागा जर पाठीमागे असतं तर इथे अजून एखादी विकेट पाहायला भेटली असती. सर्वात एक धाव या ठिकाणी येते. एकेरी धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि या एकेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे 7 धावा धावफलकावरती आपण पाहतोय पूर्ण होणार आहे. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर क्रमांक 2 सुरू असताना फटका पाहायचा आहे. फक्त उंची आहे, लांबी कमी असेल आणि इथे झेल मात्र ड्रॉप होतोय. कॅच मात्र निसटला, कॅच मात्र सुटला. सुटा कॅच. आठ धावा धाव फलकावरती 2 गडी बाद. जीवनदान इथे मिळालेला आहे. भानू शर्मा आपण पाहतो एक जीवनदान घेऊन आता मैदानाच्या आत पुढे इथून पुढे काम करणार आहेत. पण राहत्या जीवनदानाचा फायदा कसा या ठिकाणी घेतील. ओव्हर क्रमांक 2.
एक मिनिट. एक धाव येईल आणि षटक पाहिलं तर पूर्ण होईल. दुसऱ्या क्रमांकाचा 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 गडी बाद 9 धावा धावफलकावरती आहेत. इथून पुढे आता मोठा संघर्ष खरं तर राजगड रॉयल संघाला मैदानाच्या मध्ये करावा लागेल. कारण 10 षटकांची मॅच आणि एक मोठं टार्गेट त्यांच्या समोर असताना त्या टार्गेटकडे कोणत्या दृष्टिकोनातून ते पाहतात हे महत्वाचं असणार आहे. गिरीश श्रीवास्तव आपण पाहतो नवीन षटकाला सुरुवात करेल. ओव्हर क्रमांक 3. पहिला चेंडू मिस टाइम स्ट्रोक. पायचे क्षेत्ररक्षक बॉलवर देण्याचा प्रयत्न करेल मात्र नो मॅन्स लँड. प्रॉपर टाइम इथे होत नाही आणि त्यामुळे फलंदाजांचे एज लागले जात आहेत. प्रॉपर टाइम करण्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये वेळ घ्यावा लागेल थोडासा. अगोदर 2 धक्के. धावफलक मात्र दुहेरी अंकामध्ये जात आहे, प्रवेश करत आहे 10 धावा धावफलकावरती. हा चेंडू मात्र सुरेख फटका त्या ठिकाणी कव्हरच्या दिशेने एक टप्पा चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय शानदार चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे 14 या अंकावरती जाईल 2 गडी बाद असताना. यावेळेस बनवलं होतं मोठा फटक्यासाठी मात्र बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाहीये. जर धाव चेंडू असेल धावफलकावरती धावसंख्या स्थिर आहे 14 अंकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होते या पुढच्या बॉलसाठी. अक्रॉस द बॅट फटका मिड विकेटच्या झोन मध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवरती हलकासा फंबल झालाय. दुसऱ्या धाब्याची मागणी आहे, पुरवठा होईल का? पाहायचं. या दरम्यान दुसरी धाव देखील वेगाने पूर्ण केली जाते आणि गुड रन बिटवीन द विकेट. 2 धावा या ठिकाणी येतील. धावफलक 2 ने पुढे जात असताना धावफलकावरती धाव संख्या आकार घेते 16 धावा. 2 गडी बाद 16. या ओव्हरमध्ये थोड्याशा धावा बनवण्याचा प्रयत्न नक्कीच इथे पाहतोय आपण फलंदाजांकडून आहे. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्टचा प्रयत्न फसला जाईल. तर हिंदी मध्ये कहावत है, अगर सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नाही. आडवे तिडवे फटके खेळण्याची गरज तेव्हा असते जेव्हा सरळ बॅटने चेंडू बॅटवरती येत नाही. प्रयत्न इथे आपण पाहतोय फलंदाजाचा. यस, इथे पुन्हा एकदा फक्त स्लाइस केलं बॉलला आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण होईल. देखील होतीये मात्र फलंदाज आपल्या क्रीज मध्ये, त्यामुळे कुठली धाव भेटेल कुठलाही धोका नाहीये. एक धाव या ठिकाणी घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जात असताना धावसंख्या आकार घेते 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 17 धावा. 3 ओव्हरचा खेळ पूर्ण होतोय.
ओव्हर क्रमांक 4 ला सुरुवात. पहिलाच बॉल मिड विकेटच्या दिशेने एक टप्पा का चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी येतोय शानदार चौकार. चार धावा या ठिकाणी मिळतील आणि धावफलकावरती धावसंख्या 21 धावा. ही गती पाहिजे. षटकार चौकार प्रत्येक ओव्हर मध्ये आला पाहिजे. एकेरी दुहेरी धाबा तर गरजेच्या आहेच, कारण नुसतं षटकार आणि चौकारांचा समावेश असणं म्हणजे क्रिकेट नव्हे, तर त्यामध्ये एकेरी दुहेरी आणि तिहेरी धावांचा मलमिलाप असणं हे देखील क्रिकेट आहे. तुमच्याकडे प्लॅनिंग पाहिजे. क्रिकेटच्या मैदानावरती उतरताना खरं तर प्लॅनिंगने उतरणं गरजेचं असतं, कारण अलीकडच्या काही काळामध्ये क्रिकेटला खूप चांगले दिवस आलेले आहेत. जगातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट आहे. इथे पुन्हा एकदा गॅप शोधला आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी येतोय शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. आपण पाहतोय 9 चेंडू आणि 14 धावा बनत असताना इथे बॅक टू बॅक 2 चौकार खेचले गेलेत आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 25 धावा धावफलकावरती आहेत. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथून पुढे 40 चेंडूंचा खेळ शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 71 धावा बनवायच्यात. उडान तो भरना है, चाहे कई बार गिरना पड़े, सपनों को पूरा करना है, आज चाहे खुद से भी लढना पडे. आज स्वतःशी लढावं लागलं तरी हरकत नाही, मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला धावा वेगाने गोळा करता आल्या पाहिजे. 1 धाव या दरम्यान घेतली जाते. एका धावेच्या मदतीने धावफलक ही पुढे जाणार आहे आणि धावफलकावरती धावसंख्या 2 गडी बाद असताना 26 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर जर पाहिलं तर 4 नंबरचं षटक हे आपण पाहतोय. आतापर्यंत 3.3 षटकाचा खेळ पूर्ण झालाय. अजून ओव्हर मधील 3 चेंडू हे बाकी असणार आहे. हा चेंडू देखील आपण पाहतो फाईन लेगच्या दिशेने खेळलाय आणि चेंडू 1-2 टप्पे घेत पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय शानदार चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. मदतीने धावफलक पुढे जातोय आणि धावफलकावरती धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. भारडू शर्माने देखील आता इथे आपण पाहतोय चौकार खेचत आपले इरादे दाखवून दिलेत आणि तो देखील आता बळीराम ढोले यांच्या सोबत धावा आता इथे जमू लागलाय. एक सिंगल या ठिकाणी येईल. स्ट्राइक जी आहे ती रोटेट होती आणि धावफलक एका धावेने पुढे जात असताना धावफलकावरती 31 धावा 2 गडी बाद. ओव्हर क्रमांक जर पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं हे षटक सुरू असताना आपण पाहतोय राजगड रॉयल्स संघ तुम्ही पाहता फलंदाजी करीत असताना आणि त्यांच्या विरुद्धामध्ये पुरंदर पेशवाज. हलक्याशा त्यानं हा चेंडू स्लाइस केला. पॉइंट झोन मध्ये आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करेल आणि या दरम्यान 1 धाव पूर्ण होती. याचबरोबर षटक क्रमांक 4 पूर्ण होईल आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जाणार आहोत जिथे 2 गडी बाद 32 धावा आपण पाहतोय धावफलकावरती बनवल्या गेल्यात.
शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्वात धाडस पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. ओव्हर नंबर 5 ला सुरुवात होती मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज मनदीप कुमार. 5वें ओवर की शुरुआत करेंगे यहाँ से मनदीप कुमार. अभी भी अगर देखा जाए तो 6 ओवर का खेल बाकी है और जीतने के लिए और भी 64 रन चाहिए. तो किस तरह से प्रयास करेगी दोनों टीमें जीतने के लिए, क्या अंजाम होगा इस मैच का देखना है हमें. आखिरी बॉल तक ये मैच जाएगा. ये खेल बहुत ही रोमांचक मैच होने की संभावना क्या की जाए. 5वें ओवर की शुरुआत मनदीप कुमार अपने गेंद के साथ करेंगे शुरुआत. सामने बल्लेबाज अगर देखा जाए तो पूरी तरह से तैयार बलिराम ढोले. 5वें ओवर की पहली गेंद और पहली गेंद के साथ यहाँ पे कमाल दिखाया और विकेट प्राप्त करते हुए फलंदाज को भेजा बैक टू द पवेलियन. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी. घाबरला मला घाबरला. लेंथ और विकेट टू विकेट ये गेंद थी और इसी वजह से अगर देखा जाए तो बिल्कुल भी मौका नहीं दिया एक अच्छे सेट बैटर को यहाँ पे आउट करार दिया जाएगा. तो ये विकेट बहुत ही मायने रखेगी क्योंकि जिस अंदाज से वो खेल रहे थे रनों की रफ्तार को उन्होंने बढ़ाया था, लेकिन बढ़ती हुई रफ्तार को रोकने में कामयाबी हासिल करते हुए यहाँ पे मनदीप कुमार. खूप चांगल्या लयमध्ये आपण पाहतो फलंदाज दिसत होता आणि त्याची ती लय मात्र हरवून टाकली आहे. विकेट मात्र या ठिकाणी प्राप्त होत असताना मॅच मध्ये कमबॅक नक्कीच केला जातोय तो पुरंदर पेशवाच्या माध्यमातून. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल प्रवीण कुमार. अगले बल्लेबाज प्रवीण कुमार मैदान के अंदर दाखिल हो चुके हैं. देखना है अब भाऊ शर्मा के साथ किस तरह से वो यहाँ पे साझेदारी बनाते हैं, क्योंकि पार्टनरशिप यहाँ पे जरूरी होगी क्योंकि विकेट यहाँ पे खो दिया है तो पार्टनरशिप तो बनानी ही पड़ेगी. किस तरह से आगे अपनी पारी को बढ़ाएंगे दोनों खिलाड़ी यही देखना है. पहली गेंद पे विकेट मिल चुका है तो थोड़ा सा आत्मविश्वास से भरे है. ये अच्छी गेंद थी लेकिन उसे सिर्फ पुश किया और उसके ऊपर एक रन बना लिया. आते अपना खाता खोलना, कोई बॉल का वेट नहीं किया और एक रन से अपन देखा जाए तो यहाँ से स्कोर को आगे लेके जाएंगे. 33 रन 3 विकेट के नुकसान पे 5वां नंबर का ओवर जारी. बॉलिंग ट्रैक पे है मनदीप कुमार. हल्के हाथ से इस गेंद को ढकेला, वहां पे फील्डर मौजूद है पॉइंट की दिशा में. वहां पे एक रन बटोर लेंगे. एक के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 34 रन 3 विकेट के नुकसान पे. तो धीरे धीरे जैसे जैसे मौका मिलेगा, खराब गेंद मिलेगी उसके ऊपर टूट पड़ेंगे बल्लेबाज और जैसे जैसे अच्छी गेंदें आएंगी तो उनका सम्मान किया जाएगा. यही स्ट्रैटेजी अभी तक देखने को मिली है. ये अच्छी गेंद थी, खेलना चाहते थे, कट करना चाहते थे पॉइंट की तरफ से, लेकिन मौका नहीं. यहाँ पे अच्छी गेंदबाजी मनदीप कुमार के द्वारा. बिल्कुल भी कोई मौका अभी तक बड़े शॉट के लिए बल्लेबाज को दिया नहीं. तो अच्छी गेंदबाजी अभी तक देखने को मिली है. फिर से एक बार मनदीप कुमार अपने बॉलिंग ट्रैक के ऊपर अगली गेंद के लिए तैयार. ये अच्छा शॉट है कवर की दिशा में, बिल्कुल भी संतुलन में थे, गेंद को आने दिया. फिर उसके ऊपर सिर्फ बैट से स्लाइस करते हुए एक रन यहाँ पे बटोर लेंगे. तो एक के साथ स्कोर कार्ड की कहानी बढ़ती हुई 35 रन अब स्कोर कार्ड के ऊपर 3 विकेट के नुकसान पे. मैच अभी बहुत दूर है. 31 बॉल में चाहिए 61 रन
आगे जाके खेलने की कोशिश, लेकिन बड़े शॉट में इस शॉट को तब्दील नहीं कर पाएंगे। एक ही रन वहां पे मिलेगा। एक के साथ स्कोर कार्ड की कहानी बढ़ती हुई आगे। 36 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 ओव्हर का खेळ हुआ आहे खतम। 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहिलं तर केवळ 36 धावा फलकावरती आहेत 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये। अजून 30 चेंडू आणि 60 धावा, एक मोठं लक्ष अजूनही बाकी आहे। 5 ओव्हरमध्ये 60 धावा बडवायच्या, जेमतेम 12ची धावगती सरासरी रिक्वायरमेंट इथून पुढे तुम्हाला असणार आहे। त्यामुळे ओव्हरमध्ये एखादा चौकार षटकार आणि बाकीच्या एकेरी दुहेरी धावेडे देखील मॅच होऊ शकते। परंतु आता फलंदाजांची काय स्ट्रॅटेजी, काय रणनीती असेल हे मात्र पाहावं लागेल। नवीन बॉलर आपण पाहतोय मुक्तेश्वर। छठी ओवर की शुरुआत करेंगे गेंद के साथ मुक्तेश्वर। देखना यही है कि कौन किसके ऊपर भारी है, कौन संभालता अपनी जिम्मेदारी है। सामने बल्लेबाज तैयार, बिल्कुल भी भाऊ शर्मा 10 गेंदों का सामना किया है, 14 रन बना चुके हैं। आगे की कहानी क्या होगी देखते हैं। चलो मैदान के अंदर पहली गेंद के ऊपर टूट पड़े यहाँ पे और गेंद को भेजा बाउंड्री पार। गेंदबाज को सजा और हासिल किया एक बेहतरीन छक्का, 6 रन। फटका सौद्वादार, हा गेला षटकार। कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुप। साधा बड़ी धाव पलक पुढे जाईल, 42 धावा, 6 रनों से स्कोर बढ़ता 42 रन। इथे विकेट येईल आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन। क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला। ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी। घाबरला मला घाबरला। आड़े हाथ से खेलने की कोशिश, जगह बनाई थी, रूम बना के ऑफ स्टंप के बाहर जाके गेंद को घसीटने की कोशिश की, लेकिन वहां पे जो शॉट उन्हें प्रॉपर चाहिए था, प्रॉपर टाइम कर नहीं पाए। वहां पे फील्डर को चुना और गेंद सीधी फील्डर के गोदी में जाकर तो जाना पड़ा वापस। अगले बल्लेबाज नाम है अभय सिंह। तो देख रहा है अभी गेंदे बची 28 रन चाहिए, 54 54 रनों की दरकार है और गेंदे सिर्फ बची 28। किस तरह से प्रयास होगा, जीत की तरफ अपने कदम कैसे बढ़ाएंगे, क्या रणनीति होगी, क्या प्लानिंग बनाई होगी। ये गेंद बिल्कुल भी यहाँ पे अंपायर निराश है, वाइट बॉल का इशारा करते हुए। वाइट के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 1 रन से 43 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 विकेट के नुकसान पे। अगली गेंद फिर से एक बार, गेंदबाज तैयार, शॉर्ट पिच गेंद थी, उसे खड़े खड़े खेल दिया और गेंद जाती हुई बाउंड्री पार। रन मिलेंगे 4, चौकार। पाहुणी मोका मारला चौका। तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनी। 4 रनों से स्कोर बढ़ता हुआ 47 रन स्कोर कार्ड के ऊपर, 4 विकेट के नुकसान पे। अभय सिंह आते ही अपना करिश्मा यहाँ पे दिखाते हुए अपने बल्ले के साथ इस बार ऑफ स्टंप के बाहर लाइन लेंथ रखी, जिसके कारण अभय सिंह शॉट को चयन कर नहीं पाए। तो इसी वजह से ये गेंद जो है डॉट आती हुई। इस ओवर की अगली गेंद मुक्तेश्वर, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक है यहाँ पे, बिल्कुल भी किसी भी फील्डर के पास कोई मौका नहीं। गेंद को भेजा सीधा बाउंड्री पार, मिलेंगे 6 रन, षटकार।
फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार. बातों से अपने वाले का है मालूम है। अब जो मौका मिला है तो मौके पे झड़ देते चौका। ये भाई चौका नहीं छक्का भी मारना जानते हैं। तो अच्छी, बिल्कुल भी अच्छी बल्लेबाजी। 53 रन स्कोर कार्ड के ऊपर लग चुके। स्लोवर गेंद थी, उसे बढ़ नहीं पाए, लेकिन ऑफ स्टंप के बाहर जाती हुई गेंद, अंपायर का इशारा था वाइड बॉल। तो वाइड के साथ 1 रन स्कोर कार्ड में बढ़ता हुआ स्कोर कार्ड की कहानी जाकर पहुंची 54 रन के ऊपर, 4 विकेट के नुकसान पे। अगली आने वाली गेंद है 25 रन चाहिए 42। अब मैच का रुख बदल दिया है अभय सिंह ने। अब ये और कुछ समय अगर क्रीज के ऊपर टिक गए तो समझो मैच का माहौल ही बदल गया, क्योंकि आते ही चौके और छक्कों की बरसात इन्होंने की है। तो जिस तरह से खेल रहे मैच का भी रुख मोड़ दिया है। अब मैच में आ गया ये ट्विस्ट। शक्तिशाली संगम मध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्वात धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम. युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली. 6 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 55 धावा 4 गडी बाद। 6 ओवर के बाद स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान पे 55 रन बन चुके हैं। अगली आने वाली 24 गेंद और रन चाहिए 41 रन चाहिए। 24 चेंडू आणि 41 धावा। रिक्वायरमेंट पुन्हा एकदा आपण पाहतोय घसरलाय। रिक्वायरमेंट मध्ये चढ उतार आपण पाहतोय होत असताना खिंचाई यहाँ पे हो रही है। ये 7वीं ओवर की शुरुआत करेंगे फिर से एक बार मनदीप कुमार। 1 विकेट हासिल कर चुके, 4 रन यहाँ पे खर्च हो चुके। अच्छी ओवर पहली यहाँ पे, और अपने स्पेल का ये दूसरा ओवर यहाँ पे शुरू करेंगे गेंद के साथ। 7वीं ओवर में गेंदबाजी करते हुए नजर आएंगे मनदीप सिंह। सामने खड़े होंगे अभय सिंह, जिन्होंने आते ही छक्के और चौके जड़ दिए है, और मैच में जो ट्विस्ट है वो उन्होंने लाया है। बैटिंग पावर प्ले का किया यहाँ पे इस्तेमाल। जिस तरह से वो खेल रहे हैं, यकीनन इस ओवर में बैटिंग पावर पे तो चुनना ही चाहिए, क्योंकि रनों की रफ्तार को बढ़ाना है, रनों की गति को बढ़ाना है। तो बैटिंग पावर पे का ये अच्छा चयन यहाँ पे देखने को मिला। समझदारी की भूमिका यहाँ पे दिखाते हुए अभय सिंह, क्योंकि जानते अगर मैच जीतना है तो एक बड़ा ओवर यहाँ से अगर आ जाए 20-25 रनों का, तो मैच में फिर से एक बार कमबैक कर सकते हैं हम। अभय सिंह की एक अच्छी सोच, और वो अच्छी सोच के साथ हम जाएंगे मैदान के अंदर। मनदीप कुमार बॉलिंग ट्रैक के ऊपर। 7वीं ओवर की पहली गेंद के ऊपर टूट पड़े वहां पे, लेकिन पीछे फील्डर मौजूद है। 1 रन तो मुकम्मल कर ही लेंगे। दूसरे रन की कोशिश है, और इसी के साथ दूसरा रन भी तेजी के साथ पूरा करते हुए गुड रनिंग बिटवीन द विकेट। ये जानते समझदारी का क्रिकेट खेलना। तो 2 रनों से स्कोर आगे बढ़ता हुआ 57 रन स्कोर कार्ड के ऊपर 4 विकेट के नुकसान पे। एक अभय सिंह जो है माहौल बनाते हुए मैच का, क्योंकि अच्छी बल्लेबाजी करना जानते हैं, अच्छा क्रिकेट खेलना जानते हैं, सूझबूझ भरी पारी यहाँ पे बनाते हुए। ये गलत स्ट्रोक है भाई, ये टॉप एज लगा है, और वहां पे कैच को पकड़ लेंगे। और यहाँ पे विकेट आता हुआ। शॉर्ट बाई स्वीट पारी थी, लेकिन जब तक वो क्रीज के ऊपर खड़े थे ऐसा लग रहा था कि अब मैच यहाँ से लेके ही जाएंगे, लेकिन अब चलते बने विकेट का पतन। मला घाबरला. धक्का आपण पाहतोय संघाला 57 अंकावरती, 57 धावा धावफलकावरती आहेत आणि 5 गडी बाद। शेवटच्या 22 चेंडू आणि 39 धाव्यांची गरज आहे। नवीन बॅटर आपण पाहतोय अक्षय हरगुडे।
अजून मॅच संपली नाही. अजून दोन्ही संघासाठी चान्सेस मात्र सपाट असतील. 22 चेंडू आणि 39 धावा, जास्त फरक नाहीये. बॉल आणि चेंडू मध्ये केवळ 17 धावांचं अंतर आहे. मनदीप कुमार बहुत ही अच्छी गेंदबाजी करते हुए नजर आ रहे हैं मनदीप कुमार. जिस तरह से वो गेंदबाजी करे, अपना आत्मविश्वास बिल्कुल खोया नहीं. एक सेट बैटर को यहाँ पे आउट करार देने के बाद फिर से एक बार अपनी जिम्मेदारी को संभालते हुए बखूबी अपनी जिम्मेदारी जानते. ये भी अच्छा शॉट है. ऑफ ड्राइव के माध्यम से खिला हुआ, तो एक ही रन वहां पे मिलेगा. एक रन से स्कोर बढ़ता हुआ 59 रन स्कोर कार्ड के ऊपर 5 विकेट के नुकसान पे. अगली आने वाली 20 गेंदें और रन चाहिए 37. किस तरह से प्लानिंग की होगी दोनों बल्लेबाजों ने मिलकर, बातचीत यहाँ पे करनी होगी. किसी एक ओवर को तो यहाँ पे आपको टारगेट करना पड़ेगा जिसमें आपको बड़े रनों की दरकार होगी. ये अच्छा स्ट्रोक खेलने के प्रयास, बिल्कुल अच्छी गेंद थी और गेंद जाते हुए विकेट कीपर के दस्तानों में. रन नहीं मिलेगा. डॉट बॉल आता हुआ, डॉट बॉल यहाँ पे प्रेशर बनाएगा और प्रेशर यहाँ पे क्रिएट करेगा बल्लेबाज के ऊपर. 19 बॉल बचे, 37 रन चाहिए. एक बड़े हिट की दरकार होगी, एक बड़े शॉट की कोशिश यहाँ पे जरूर की जाएगी. यस, सीधे बैट से शॉट, वहां पे कैच हो गया ड्रॉप और रन भी यहाँ पे खर्च होगा एक. ये बहुत सीधा कैच था. इसमें आसान सा कैच था. थोड़ी सी हड़बड़ाहट हुई और कैच हो गया ड्रॉप. छूटा कैच छूटा, दिल टूटा. तो 7 की कहानी हुई खत्म और 7 के बाद 5 विकेट के नुकसान पे 60 रन. शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली. हृदय स्पर्शी नेतृत्व. 7 ओव्हरचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 60 धावा आतापर्यंत बनवल्यात, तर अजूनही जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि बनवायच्यात 36 धावा. 8व्या नंबरचं षटक घेऊन आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार होतोय कुणाल घोलप. डेथ ओव्हर आपण सुरुवात करतोय. स्लॉक षटक प्रामुख्याने असणार आहे आणि स्लॉक षटक मध्ये आता फक्त 5 विकेट आहे आणि त्या 5 विकेट घेऊन धावांची देखील गती वाढवायची. इथे फलंदाजांचा कस लागणार आहे. कशी फलंदाजी असेल, काय प्लॅनिंग केली असेल फलंदाजांनी. धावांची गती तर वाढवावीच लागेल जिंकायचं असेल तर. आता इथून पुढे फलंदाजांना पहिला बॉल आपण पाहतोय सुरेख लाईन लेन टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स भेटतोय खेळपट्टीवरून. गोलंदाज थोडीशी मदत मिळतीये सकाळच्या या सत्रामध्ये. खेळपट्टीवरती चेंडूने हरकत केलेली आपण कित्येक वेळा पाहिली आहे. ओहो, ये शॉट तो अलग ही किस्म का था. खेलना चाहते थे काशी लेकिन गेंद गई वासी. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. धावफलकावरती जाऊयात. 64 धावा, 16 चेंडू आणि 32 धाब्यांची गरज. स्लोवर चेंडू आणि त्यावरती मिड विकेटच्या डोक्यावरून खेळायला फटका. मात्र चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार. पाहुणी मोका मारला चौका. तरुणांच्या दिलाची जान युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायकेएस यांचा सनसनीत चौका. आणि त्यामुळे आता माहोल बदललाय. 68 धावा धावफलकावरती. आता 15 चेंडू आणि रन चाहिए 28. 15 में 28 की गाड़ी बची है.
आते ही अक्षय हरगुड ने यहाँ पे माहौल कुछ बढ़ाने की कोशिश तो की है। 6 गेंदों में 10 रन अब बना चुके हैं कुणाल घोलप। इनकी अगली गेंद खड़े खड़े खेली है और गेंद को भेजा बाउंड्री पार। 6 रनों के लिए शानदार षटकार। फटका सौद्वादार हा गेला षटकार। कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा दणदणीत षटकार। बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं। कमालीचा फटका होता। लॉंग ऑफच्या डोक्यावरून षटकार खेळणं ते पण खडे खडे हे अवघड काम होतं। इथे पायचे धाव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता एक सिंगल 22ची धाव असेल। धावफलक इकडे पुढे जाईल आणि धावफलकावरती 75 धावा, 5 गडी बाद। शेवटचा बॉल असेल या षटकातील। 13 चेंडू आणि धावा पाहिजे 21। मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फलंदाज बीट झाला होता। पाठीमागे यष्टीरक्षकाने देखील त्याचं काम केलं होतं, मात्र पंच त्यावरती खुश नाहीये, अर्थात प्रभावित नाहीये। डॉट बॉल येतोय। षटक पूर्ण होईल। ओव्हर नंबर 8 या ठिकाणी संपेल आणि ओव्हर नंबर 9 ला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल। मात्र 12 चेंडू आणि पाहिजेत 21 धावा। शक्तिशाली संघामध्ये धावांची शर्यत जुंपली। 6 चेंडूंचा डाव होऊनही ही पहा ओव्हर संपली। हृदय स्पर्शी नेतृत्व, धाडस, पाठबळ व कार्यकर्तृत्व या त्रिसूत्रींचा अनोखा संगम। युवराज भैया कटके सोशल फाउंडेशन वायटीआस यांकडून ही पहा ओव्हर संपली। आता शेवटचे 12 चेंडू। खरं तर दोन्ही संघ आता प्रेशर मध्ये असणार आहेत, कारण ही अशी सिच्युएशन आहे जिथे विजय आता उंबरठ्यावरती येऊन थांबलाय। फक्त त्याला हात द्यायचा आणि आत घ्यायचंय, परंतु कोणी घ्यायचे हा प्रश्न आहे। बॉल आपण पाहतोय, रन लेने की कोशिश, लेकिन जल्दबाजी कर बैठे और अपनी विकेट खोते हुए। विकेट का पतन, फलंदाज बैक टू द पवेलियन। क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला। ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी। घाबरला मला घाबरला। विकेट नंबर 6। नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल। नवीन बॅटर भीमर साठी तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाते। फेअर डिलिव्हरी असेल। नवीन बॅटर प्रदीप। तर पहिल्याच बॉलवरती इथे धावपास स्वरूपामध्ये विकेट येते। ओ हा चेंडू आपण पाहतोय खोलवर टाप्याचा, विकेटच्या पाठीमागे। मात्र अक्षय हरगोडे धाव घेण्यामध्ये इच्छुक नाहीयेत। 10 चेंडू आणि 21 धावा हे समीकरण आता बाकी राहिले। अक्षय हरगोडेने केलेली चांगली फलंदाजीच्या जोडावरती मॅच मध्ये रंगत आलेली आहे आणि स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा त्याचा जो प्रयास आहे, जो प्रयत्न आहे, तो संघाला विजय मिळवून देईल का हे देखील पाहायचंय, कारण स्वतःवरती आत्मविश्वास त्याचा पाहायला भेटतोय। आणि हा चेंडू आपण पाहतोय, उंची तर भरपूर आहे, लांबी पाहावी लागेल आणि तिथे कॅच ड्रॉप। कॅच मात्र सुटलाय।
2 धावा दरम्यान घेतल्या जातील आणि धावफलक 2च्या पद्धतीने पुढे जाईल. 77 धावा धावफलकावरती 6 गडी बाद असताना. ये क्या छोटा है कि मैच छोटा, ये तो आने वाला समय हमें बताएगा, क्योंकि पकड़ो कैच तो जीतो मैच और छोटा कैच सब दोस्त गई मैच. अशा सिच्युएशन मध्ये अशा फलंदाजाचा कॅच सोडणं खरं तर संघासाठी घातक आहे. मात्र पाहूयात त्याचे परिणाम कसे उमटतायत आणि भेटलेला जीवनदानाचा फायदा अक्षर हरगुडे कसा घेतो हे देखील पाहावं लागेल. हा चेंडू मात्र आता पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी दमदार शानदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. अगोदरच्या बॉलवरती जेल सुटला आणि याच बॉलवरती षटकार खेचला. दुखऱ्या जागेवरती घाव, जखमेवरती मीठ चोळणारा हा फटका होता अक्षय हरगुडेचा. आणि मॅच मध्ये आपण आता पाहतोय 8 चेंडू 13 धावा. हा बॉल देखील अक्षयच्या बॅट मधून सरळ गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावेसाठी येतोय दमदार षटकार. फटका सौद्वादार हा गेला षटकार. कणखर नेतृत्व, दमदार कर्तृत्व, वाघोली नगरीचे यशस्वी उद्योजक कल्पतरू ग्रुपचे सर्वेसर्वा मान्य सोमनाथ बापू कटके यांचा षटकार षटकार. बातों से अपने मुकरता नहीं, मरने से मैं कभी डरता नहीं. 7 चेंडू आणि आता 7 धावा. अक्षय हरगुडे काना मागून आला आणि तिखट झाला. 13 चेंडू मध्ये 30 धावा त्याने बनवल्या आणि मॅच पारडच बदलून टाकलं. इथे पाहायचंय धाव घेण्यासाठी इच्छुक आहे, होकार नाकार हा ना, आणि इथे फलंदाज होईल बाद. षटक आपण पाहतो या ठिकाणी पूर्ण होईल आणि याचबरोबर स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती आणि त्यानंतर आपण पाहतोय प्रयत्न झाले. विकेट मात्र या ठिकाणी येईल आणि ओव्हर क्रमांक 9 संपेल. पाच चेंडू आता शिल्लक राहिलेत आणि 7 धाब्यांची गरज आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये असेल. लगातारचा दुसरा चेंडू निर्धाव, थोडासा आक्रोश बाहेर पडलाय अक्षय हरगुडे. पाहूया 4 चेंडू आणि 7 धावा. 4 चेंडू 7. या मॅच मध्ये काय घडणार? शेवटचं षटक कुणाल घोलप. अगोदरच्या षटकामध्ये 14 धावा खर्च करणारा कुणाल. ओहो, हा चेंडू आपण पाहतोय मिस टाइम स्ट्रोक आहे आणि झेल टिपला जाईल. विकेटचं बदल, फलंदाज बाद. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचिती यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. चेंडू 7 धावा पाहिजे होत्या आणि आता 3 चेंडू 7 पाहिजे. मॅच होती कुठं, मॅच आली कुठं? हे खरं तर क्रिकेट आहे आणि क्रिकेट रोमांचक का आहे
क्रिकेटला अनिश्चिततेचा परिपूर्ण खेळ का म्हणतात त्याचं हे जिवंत आणि ज्वलंत उदाहरण याची देही याची डोळा मैदानाच्यात आपल्याला पाहायला भेटतंय. आखरी 3 गेंदे और चाहिए 7. शेवटचे 3 बॉल आणि धावा पाहिजे 7. नवीन बॅटर अभिजीत सिंह गौर, क्या करिश्मा दिखा पाएंगे अभिजीत सिंह यहाँ पे आखिरी 3 गेंदों में. ये 7 रन जो बचे, क्या इन 7 रनों को किस तरह से बनाएंगे या बना पाएंगे देखना है. आखिरी 3 गेंदे. गेंदबाज कुणाल घोलप. ये मैच पूरी तरह से अगर देखा जाए तो हाई वोल्टेज बन चुका है. जिस तरह सा माहौल था, माहौल यहाँ पे अब बिल्कुल गर्मा गर्म है. क्या होगा इस मैच में? इन आखिरी 3 गेंदों में किसकी किस्मत चमकेगी और किसकी किस्मत अंधेरे में जाएगी? आखिरी 3 गेंदे, रन चाहिए 7. प्रेशर सिचुएशन, कौन इस प्रेशर सिचुएशन को किस तरह से हैंडल कर पाएगा? ये तो क्रिकेट की दुनिया है भाई, यहाँ पे कुछ भी हो सकता है. पहली गेंद सीधे बैट से शॉट, यहाँ पे देखने को मिला. 1 रन तो मुकम्मल कर पाएंगे. दूसरी की कोशिश है और यहाँ पे रन आउट का खतरा और विकेट. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. ब्लॉसम प्रायमरी स्कूलचे डायरेक्टर मान्य रोशन संचित यांची बळीची टाळी टाळी. घाबरला मला घाबरला. शेवटची विकेट आणि शेवटचे 2 चेंडू आणि धावा पाहिजे 6. दोन चेंडू आणि 6 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. 7 बॉल 7 ची मॅच परत आता 2 चेंडू 6 धावेंवरती आली आहे. अक्षय हरगुडे ने मात्र मैच पूरी तरह से अपने गिरफ्त में ले चुके थे, लेकिन जैसे उनकी विकेट गई मैच फसती गई. मराठीमध्ये एक म्हण आहे, हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं. पाहूयात काय घडतंय. ये वाइड गेंद करार दी जाएगी. अंपायर का डिसीजन यहाँ पे आता हुआ. वाइड गेंद के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ. 91 91 धावा धोबील का बताता. 2 चेंडू 5 धावा. एक मोठा फटका इथे पाहायला भेटेल की एखादी दुहेरी धावा असेल, काय असेल. रोमांचकारी मॅच, हाय व्होल्टेज ड्रामा. 2 चेंडू 5 धावा. प्रत्येक खेळाडूच्या मनामध्ये आता थोडा थोडा दबाव असेल. उलटा चेंडू आहे आणि त्यावरती हा फटका पण पाहतोय. नो मॅच लँड. एक धाव तर आली. दुसरीचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. एक बॉल आणि 3 धावा. टाय जर झाला तर सुपर ओव्हर होईल का पाहूयात मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल, आखरी गेंद, रन चाहिए 3. 1 बॉल 3. फेअर डिलिव्हरी आहे. एक बॉल आणि 3 धावा. 7 चेंडू 7 होते, आता 1 बॉल 3. कुणाल घोलप बॉलिंग ट्रॅक वरती. अकुटप्प्याचा बॉल आणि त्यावरती 1 धाव पूर्ण होईल. दुसरीचा प्रयत्न आहे मात्र इथे फलंदाज बाद.
आणि एका धावेने या चित्तथरारक सामन्यामध्ये विजय मिळवलाय तो पुरंदर पेशवा संघाड. काय मॅच झाली, रंगतदार सामना. रायडर रॉयल संघाला मात्र पराभूत होऊन मॅच मात्र गपावी लागली.